शुभ सकाळ मित्रांनो, मी श्रीकांत कडू नाद आनंदाचा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमधून पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमधून आपल्यासमोर येत आहे। तर हा आपण बघू शकता स्क्रीनवर दिसत आहे तो माझा सोन्या नावाचा कोंबडा, फुल हाईटमध्ये मस्त क्वालिटीचा एक सुंदर असा कोंबडा। पण मागे एका आजारामुळे तो आपल्यातून निघून गेलेला आहे। त्याला आजार झाला होता, तर त्याची आणि ह्या स्क्रीनवर दिसते ती कोंबडी ब्लॅक ॲस्ट्रोलॉप क्रॉस, या दोघांची आपण एक नवीन ब्रीड तयार केलेली आहे। यांची अंडी मांडून तर आपण अंडी सुद्धा दाखवतोय तुम्हाला, गावठी अंडा आणि ह्या ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा कोंबडा अंडा आपण बघू शकता काय साईजमध्ये आहे अंडा, बॉयलरच्या इतका अंडा आहे। तर हा आपला सोन्या नावाचा कोंबडा बघू शकता फुल हाईटमध्ये, त्याची क्वालिटी बघू शकता आपण। तर काही कारणास्तव तो आपल्याला सोडून गेलेला आहे। त्याला एक आजार झाला होता, खूप प्रयत्न केले, औषधोपचार पण केले, त्याला हॉस्पिटलला सुद्धा नेलेला, इंजेक्शन दिले, पण तो शेवटी आपल्याला सोडून गेलाच। खूप दुःख वाटलं, आज तो असता तर खूप बरं झालं असता। तर याच कोंबड्याची आपण ब्रीडिंग केलेली आहे गावठी कोंबडीसोबत, आणि ती ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची स्क्रीनवर दाखवली, तिची अंडी, असं सगळं मिळून ही आपली एक जुनी कोंबडी आहे गावठी। तिला आपण 11 अंडी मांडली होती, त्यातून ही 10 पिल्ले निघालेली, एक अंडा आपला खराब झाला। तर पिल्लांची सुद्धा क्वालिटी आपण बघू शकतो, ही फायटर क्रॉस पिल्लं झालेली आहेत। तर व्हिडिओ थोडा टाकायला उशीरच झाला, कारण की आता आपल्याकडे या 10 पिल्लांमधून फक्त 3 पिल्लं राहिलेले आहेत शिल्लक। पिल्लं जेव्हा 1 महिन्याची 1.5 महिन्याची झाली तेव्हा त्यांना देवी रोग झाला होता। त्यांच्या तोंडात उष्णता उठलेली, नाकावर, तोंडावर, स्क्रीनमध्ये पण बघू शकता आपण, त्यांच्या नाकातोंडावर देवी आलेले आहेत, ते फोडे येतात। त्याला सुद्धा आपण खूप औषधोपचार केले, पण एक पिल्लू दगावत गेला आणि त्यांची मॉर्टॅलिटी झाली। तर आता ह्यापैकी आपल्याकडे फक्त 3 पिल्लं शिल्लक राहिलेली आहेत। तर ही 3 पिल्लं आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसतीलच, त्यांची सुद्धा हाईट, क्वालिटी, कलर खूप छान आलेले आहेत। या 10 पिल्लांमधूनच 3 पिल्लं राहिलेली आहेत। तर आपण त्यांचा सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवू। तर खूपच छान क्वालिटीमध्ये ती पिल्लं तयार झालेली आहेत। आपला सोन्या कोंबडा, ती ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, आणि त्यांची ब्रीडिंग करून आपण जी अंडी मांडली होती त्या अंड्यांमधून ही पिल्लं तयार झालेली आहेत। क्वालिटी बघू शकता तुम्ही पिल्लांची, खूपच सुंदर अशी पिल्लं आहेत आपली। तर मी त्या 3 पिल्लं आपल्याकडे जे शिल्लक राहील 10 पिल्लांमधून, त्यांचा सुद्धा एक व्हिडिओ बनवीनच। तर आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या चॅनलला जेवढं सबस्क्राईब करता येईल तेवढं सबस्क्राईब करा। आणि जरी कोणाला गावठी अंडी, कोंबड्या पाहिजे असतील तर माझा नंबर आहे